पुढील 3 ते 4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 7 किलोमीटर प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 13 मे रोजी ठाणे जिल्ह्यात त्याचबरोबर मुंबईमध्ये सकाळपासूनच सर्वत्र काळोख पसरला. बदलापूर, अंबरनाथ या ठिकाणी वादळी वारे वाहत आहेत. त्याचबरोबर काही तालुक्यांमध्ये रिमझिम पाऊस पडायलाही सुरुवात झाली. वातावरणामध्ये थंडावा निर्माण झालाय. अवकाळी पावसामुळे नागरिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय. ठाणे, डोंबिवली आणि पालघर परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसालाही सुरुवात झाली. पुढील 3 ते 4 तास वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटर प्रति तास असून काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पुणे आणि रायगड जिल्ह्यात देखील पुढील 3 ते 4 तास अवकाळी पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि धुळ्यात पुढील 3 ते 4 तास वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान खात्यानं लावलाय. पाऊस वेळेवर पडणार असल्याचे संकेत वेधशाळेनं दिल्यानंतर ठाणे जिल्ह्यात आरोग्याचा प्रश्न उद्भवलाच तर त्यावर त्वरित उपाययोजना करण्याकरिता ठाणे सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी वैद्यकीय अधीक्षक आणि शल्यचिकित्सक यांच्यासोबत मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन आढावा ऑनलाईन बैठक नुकताच घेतली आहे. सर्प, विंचूदंश, साथरोग, चक्रीवादळ, अपघात, भूस्खलन, पूरपरिस्थिती यांसारख्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी सर्व सरकारी रुग्णालयात रुग्णांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. यावर्षीचा उन्हाळा तीव्र असला तरी पाऊस ठरल्या वेळेच्या आधीच पडणार आहे. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडणार असल्याचे भाकीत वेधशाळेनं केले. त्यामुळे जिल्हा आरोग्य प्रशासन अलर्ट मोडवर आलं आहे. ठाणे जिल्हा सागरी, डोंगरी आणि दुर्गम आदिवासी भागात विभागला गेलाय. जिल्ह्यात पाऊस उत्तम बरसत असल्यामुळे काही वेळेला पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. त्यातच पावसाच्या सुरुवातीला साथजन्य आजारांचा धोकाही वाढतो. नैसर्गिक आपत्तीपासून लढण्यासाठी पूर्वनियोजन आवश्यक आहे. त्यासाठी ठाणे जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षक आणि जिल्हा शल्यचिकित्सक यांची आपत्ती व्यवस्थापन मान्सूनपूर्व ऑनलाईन आढावा बैठक नुकताच सिव्हिल रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी घेतली. जिल्ह्यात 4 सामान्य रुग्णालय, 4 उपजिल्हा रुग्णालय, 5 ग्रामीण आणि 1 महिला रुग्णालय आहे. पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा धोका उद्भवण्याची शक्यता अधिक असते. कावीळ, हगवण यांच्यासारखे साथरोग सोबतच डेंग्यू, मलेरिया यांच्यासारखे ताप, चक्रीवादळ, भूस्खलन, पूरजन्य परिस्थिती, सर्प, विंचूदंश यांसारख्या घटना घडतात. अशावेळी रुग्णालयात औषधं, इंजेक्शन्स, गोळ्या, खाटा, रुग्णवाहिका उपलब्ध असणं, रुग्णांना जलद गतीनं चांगले उपचार मिळावेत यासाठी ही बैठक आयोजित केली होती. आपत्ती व्यवस्थापन आरोग्यविषयक ऑनलाईन बैठकीत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काही चांगल्या गोष्टी सुचवल्या होत्या. यासोबतच रुग्णालयात आरोग्यविषयक मॉकड्रिल घेण्याचंही सुचवलं. त्यामुळे अपघात, भूस्खलन, पूरपरिस्थितीजन्य एखादे मॉकड्रिल घ्यावं, जेणेकरून खरंच एखादा नैसर्गिक बाकाप्रसंग निर्माण झाल्यास रुग्णालयीन सेवा देताना तारांबळ उडणार नसल्याचं जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी सांगितलं. लोकसभेच्या निवडणुकीत 20 मे रोजी मतदारांनी मोठ्या प्रमाणावर मतदान करावं यासाठी ठाणे महानगरपालिका विविध उपक्रमांमधून जागृती करत आहे. याच उपक्रमात ठाणे महापालिकेच्या राम गणेश गडकरी रंगायतन आणि डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे प्रत्येक प्रयोगाच्या आधी मतदान करण्याबद्दलचा संदेश दिला जातोय. त्यामुळे हजारो नाट्य रसिकांना मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य असल्याची जाणीव करून दिली जाते. महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिलेल्या निर्देशानुसार अधिकाधिक नागरिकांपर्यंत मतदान करण्याचा संदेश महापालिकेच्या यंत्रणेमार्फत पोहोचवण्यात येत आहे. गडकरी रंगायतनची आसन क्षमता 1000 प्रेक्षकांची आहे. तेथे दररोज किमान 2 नाटकांचे प्रयोग होतात. शनिवार आणि रविवारी हे प्रमाण 3 प्रयोगांपर्यंत जातं. तर घाणेकर नाट्यगृहाचे आसन क्षमता 1100 प्रेक्षकांची आहे. येथे दररोज किमान 1 प्रयोग होतो, तर शनिवार आणि रविवारी किमान 2 प्रयोग होतात. घाणेकर नाट्यगृहातील मिनी थिएटरमध्येही प्रयोग होतात. या प्रयोगांना येणाऱ्या हजारो रसिकांच्या माध्यमातून त्यांना आणि त्यांच्यामार्फत त्यांच्या कुटुंबियांपर्यंत मतदान करण्याचा संदेश पोहोचवण्यात येत आहे.
जिल्हा निवडणूक कार्यालयाकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठी स्वीप अंतर्गत मतदार जागृतीकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत। या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेद्वारेही जाहिराती, बॅनर्स, सोशल मीडिया, आशा सेविका तसंच महापालिकेच्या विविध उपक्रमांअंतर्गत मतदान जनजागृती करण्यात येत आहे। महापालिकेने मतदान यंत्रांची प्रतिकृती असलेला मॅस्कॉटही तयार केलाय। त्याचबरोबर मिनी मॅरेथॉन आणि फ्लॅश मॉबच्या माध्यमातूनही मतदान जागृतीचा संदेश देण्यात आलाय। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारार्थ शनिवारी 11 मे रोजी शिवाजीनगर नाका उन्नती गार्डन मैदान या ठिकाणी एका जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या सभेमध्ये खासदार कुमार केतकर, आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, विक्रांत चव्हाण, सुहास देसाई आणि इंडिया महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात विद्यमान सेना बीजेपी सरकारच्या विरोधात प्रखर मत व्यक्त केलं आणि चुकीच्या धोरणांचा निषेध व्यक्त करण्यात आला। तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं। येणाऱ्या 20 मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत राजन विचारे यांच्या नावासमोर मशाल चिन्हाला मत देऊन प्रचंड बहुमतानं त्यांना विजयी करा असं आवाहनही करण्यात आलं। यावेळी खासदार राजन विचारे यांनी सर्व मान्यवर आणि ठाणेकर नागरिकांचे आभार व्यक्त केले। या सभेला शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार पक्ष, RPIचे सर्व मित्रपक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते। मुंबईत लोकलच्या सिग्नल यंत्रणेमध्ये झालेल्या बिघाडामुळे आज सकाळी कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं ट्विटरवर दिली। या बिघाडामुळे कल्याण ते कुर्ला या दरम्यानच्या लोकल सेवेवर मोठा परिणाम झाला। कल्याणहून कुर्ल्याच्या दिशेनं जाणाऱ्या लोकल गाड्या तब्बल 20 मिनिटं उशिरानं धावत होत्या, तर काही स्थानकांवर रेल्वे खोळंबल्या होत्या। हा बिघाड लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचं मध्य रेल्वेकडून सांगण्यात आलं होतं। त्यानुसार सकाळी 10:15 बिघाड दुरुस्ती झाल्याची माहिती मध्य रेल्वेनं एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे।
आज सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी मोठ्या संख्येनं चाकरमानी मुंबईच्या दिशेनं निघाले होते. ठरल्याप्रमाणे त्यांनी नेहमीच्या वेळेची लोकल ट्रेनही पकडली. परंतु ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे अनेक लोकल गाड्या ट्रॅकवर थांबून राहिल्या. या भागात अडकलेल्या लोकल मुले आणि त्यामुळे पुढे असणाऱ्या लोकलही खोळंबल्या. परिणामी मुंबईकरांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.